नमस्कार. आजच्या समासाचं नावच मुळी कर्ता निरूपण आहे आणि बाबा बेलसरांनी या समर्थांच्या कर्ता निरूपणाच्या टायटलच्या मागे श्री म्हटलंच आहे. त्यात संकष्टी चतुर्थी पण आहे. त्यामुळे आपण श्रींची प्रार्थना बहुधा केली नाही म्हणून काही अल्प अशा अडचणी आपल्याला आल्या असाव्यात. तर आता आपण कर्ता करविता भगवंत आहे या संबंधीचा समर्थांचा विचार, प्रत्यक्ष विचार आणि आपलं प्रत्यक्ष आचरण यामध्ये असणारा फरक या सगळ्याचा आज ओहापोहा करणार आहोत. म्हणजे आपल्याला सगळ्यांना मान्य असतं की कर्ता करविता भगवंत आहे. अनेकदा आपण म्हणतो सुद्धा आपल्याकडे काही करते पण घेत नाही, हेही आपल्याला मान्य असतं. पण तरी सुद्धा जसं मी गमतीला नेहमी म्हणते की महिनाभर काम करायचं आणि 1 तारखेला पगार नाही मिळाला तरी चालेल असं चालणार आहे का? तर नाही चालणार. याचा अर्थ आपण कर्ता करविता किती जरी भगवंत वगैरे वगैरे म्हणत असलो तरी एक आपलं जे काही करतोय त्याच्या मागे जे काही कर्माचं मोबदला आहे तो मिळावा अशी थोडी इच्छा असतेच. असं काही इच्छा न धरता आपण काम करणार आहोत तर ते आपल्याला नुसते परिश्रम होतील. अगदीच करणार नाही असं नाही. काही गोष्टी आपण आपल्याला माहिती नाही फायदा होईल की तरी पण आपण करतो. पण सहसा आपण जे परिश्रम करतो त्याच्या मागे आपल्या मनामध्ये त्या परिश्रमाचं काय चीज होणार आहे याच्याबद्दलची माहिती असते, इच्छा असते. आपण ती नाकबूल करणार नाही. त्यामुळे आज आपल्याला जे भगवंत सांगणार आहे की कर्ता भगवंत आहे. आपल्याला सगळ्या संतांनी सांगितलंय. अगदी गोंदवलेकर महाराज नामजप करायला सांगतात. ते करताना सुद्धा भगवंताचं नाम घ्या. त्याचा सगळं कर्ता करविता तो आहे, तो आपल्याला बुद्धी देतो. किंवा एरवी सुद्धा आपण काही स्तोत्र म्हटलं तरी सुद्धा ते झालं की कृष्णार्पण वस्तू असं म्हणतो. म्हणजे जे काही आहे ते भगवंताला अर्पण करून टाकतो. अशा पद्धतीचा एक संस्कार आपल्या मनावर आहेच. पण तरी देखील आता मी म्हटलं तसं आपलं एक जसं बाह्य व्यक्तिमत्व आहे ना, तसं आपलं एक आतलं पण व्यक्तिमत्व असतं. आणि त्या आतल्या व्यक्तिमत्वाला किती जरी आपण म्हटलं तरी जे काही आपण करतो आहोत तो भगवंत जरी असला, भगवंत आपल्याला करायला प्रवृत्त करतोय असं अगदी मान्य असलं तरी ते करताना काय व्हावं याची इच्छा मनामध्ये असते. सगळ्याच काय गोष्टी वासना या संदर्भात वाईट असा काही विचार करायचं कारण नाहीये. पण अशा प्रकारची इच्छा आपल्याला असते आणि ती पूर्ण होण्यासाठी आपण ते काम करतो. भगवंताच्या इच्छेने करतो हे आपल्याला मान्य आहे. पण आज आपल्याला असं पाहायचं आहे की मी करता असं ते जे की पुसटसं येतं ना ते पण आपल्या येता कामा नये. आता हे किती जरी खरं असलं तरी मी आता म्हटलं तसं की जसं आपण एखादं काम करतो की आपली एखादी इच्छा ठेवून आपण जी काही कृती करतो ती कृती पूर्ण होण्यासाठी आपलं जसे प्रयत्न असतात तसे अन्य अनेक गोष्टींचे पण प्रयत्न असतात आणि त्यावर त्याचं कितपत यश असतं ते पण अवलंबून असतं. तर ह्याही गोष्टी आपल्याला आपण गृहीत धरतो आणि अनेकदा आपण तसं प्रत्यक्ष बोलूनही दाखवतो की मी केलंय खरं पण बाकी पण सगळ्या गोष्टी साथीला लागतात ना. एखादा मुलगा चांगला अभ्यास करून जातो खरा पण खरंच त्यांनी ज्याला वेटेज दिलेलं असतं आणि तसे प्रश्न आले तर माझ्याकडून मी प्रयत्न केला होता पण नाही बाबा जमलं, काहीतरी दुसऱ्या गोष्टी, अशा अन्य गोष्टी सुद्धा आपल्या यशाला कारणीभूत असतात. हेही आपण गृहीत धरलेलं असतं. काहीच आपल्याला फळ मिळणार नाहीये अशी गॅरंटी असली तर आपण ते काम करू की नाही अशी थोडी शक्यता असतेच. आपण म्हणतो कशाला उगाच डोकं उपसायचा, त्याच्यातून काय निघणार आहे असं आपण म्हणतोच. त्यामुळे सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष व्यवहारामध्ये आपण वागत असतो. आणि इथे मात्र आता आपल्याला असं सांगणार आहे की कर्ता करविता तो भगवंत आहे. आणि आता 2 पावलं म्हणजे हे वाक्य आपण पाठ आहे, कर्ता करविता भगवंत आहे आपलं वाक्य पाठ आहे. आता आपल्याला दुसरं काय करायचं आहे की आपल्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी जे काही आपण परिश्रम करतोय तो करणारा पण मी नाही आहे. अजून एक पाऊल आपल्याला ह्या समासाचा अभ्यास करताना पुढे जायचं आहे. मी करता नाही हे आपण मान्य केलेलं आहे. कर्ता करविता भगवंत आहे असं आपण म्हणतो. तरी देखील मी आता म्हटलं तसं
की असं जरी असलं तरी आपल्या अंतःकरणात आपण आणि अन्य सगळ्या गोष्टी काय भोवताली आपल्या या यशाला जबाबदार असणाऱ्या सगळ्या या सगळ्या आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी जे आपण परिश्रम करतो ते सुद्धा मी करत नाहीये असं आपल्याला, म्हणजे ते खरं नाहीये, मी करतोय असं काही खरं नाहीये असं आपल्याला आज मानायचं आहे. थोडंसं अवघड आहे पण प्रयत्न करूया. त्याला एक निसर्गातलं उदाहरण दिलंय, ते चपकल उदाहरण आपण वाचलं माऊलींसारखं की मग आपल्याला हे नेमकं काय करायचं आहे ते कळेल. माऊली असं म्हणतात की आकाश निळं आहे असं आपल्याला दिसतं, सगळ्यांचा अनुभव आहे. आकाशाकडे बघितलं की आपल्याला रंग कसा तर आकाशी, त्यामुळे आकाशाचा निळा रंग आहे तो आपल्याला कळतो. तसं ते दिसणं याच्यामध्ये काही दोष नाहीये, आकाश निळं दिसणं ह्यात काही दोष नाहीये, पण निळेपणा खरा मानणं हा दोष आहे. लक्षात घ्या हा, आकाश निळं दिसतंय आपल्याला आणि ते तसं दिसण्यामध्ये दोष नाहीये, पण आकाश निळं आहे असं मानण्यात दोष आहे. तसं हे जे दृश्य जग आहे ते दृश्य जग दिसतंय आपल्याला, अगदी त्याचं भानही आहे आपल्याला, यात दोष नाही आहे, पण ते दृश्य जग खरं आहे असं मानणं हे चुकीचं आहे. आता भगवंत करता करत आहे आणि जी काही आपल्या मनातली इच्छा आहे ती पुरी करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय, तर पहिलं वाक्य तर आपण खरं मानलंच आहे. या प्रयत्नामध्ये मी प्रयत्न करतोय हे पण आता आपल्याला बाजूला करायचंय, प्रयत्न करायचे, परंतु मी केलाय असं म्हणायचं नाहीये. ही जी काही आपली जी काही यशाची सुखाची जी काही अपेक्षा असते ही पण कशी भ्रम आहे. जसा आकाशाचा निळा रंग भ्रम आहे तसं मी केलं हा पण भ्रम आहे. नुसतं जरी तोंडाने करता करविता भगवंत आहे असं कितीतरी वेळा जरी म्हटलं असलं तरी कळत नकळत जे काही मी करते पण घेते तेही आता जराही राहता कामा नये असा प्रयत्न समर्थ आपल्याला करायला सांगतायत की आपले प्रयत्न करायचे पण माझ्यामुळे झाले असं म्हणायचं नाही. आता याचं कारण असं आहे की आपलं खरं कोण आहोत, आपलं जे स्वरूप आहे, वारंवार आपल्याला जे आत्मस्वरूप ब्रह्मस्वरूप भगवंत अद्वैत वगैरे वगैरे शब्द आपण आता अनेकदा अभ्यासले, तर हे जे आपलं खरं स्वरूप आहे ते आपल्याला कळलं नसल्यामुळे आपण हे अशा प्रकारचा विचार करायला लागतोय. आपल्याला त्याचं स्वरूप आपल्याला कळलं तर मग काही प्रश्नच नाहीये, मग मी केलं वगैरे काही नाहीच आहे, माझं मी हा विषयच नाहीये तिथे. ते आपल्याला कळण्यासाठीचा हा प्रयत्न आहे. म्हणजे असं आहे की वास्तविक असं हे संबंध जग ईश्वरानं निर्माण केलं आणि एका अंशानं स्थितो जगत असं म्हटलंय की याचं काय येतं एवढंसं एक अंश नेहमी वर्णन करतात की एवढं मोठं काय म्हणतात तसं विश्व, त्या विश्वामध्ये कुठे आपण ते काय, कुठे तो भारत देश, कुठे तो महाराष्ट्र, कुठे आपलं ठाणं, कुठे आपलं घर आणि कुठे आपण, तर बिंदू काय काय असा उल्लेख करण्यासारखं खरं काही नाहीच आहे. असं खरं म्हणजे आपलं जीवन आहे. दुसरं असं की या ईश्वराचे जे सगळे नियम आहेत ते सगळे नियम आपल्याला पण लागू आहेत, त्यांनीच निर्मिती केली असं जर आपण म्हणत असलो तर, आणि त्यामुळे निर्माण केलेल्या या सृष्टीच्या या नियमांप्रमाणे आपल्याला वागावं लागतं. ह्याच्यात आपलं काय आहे, पण हे आपल्याला मान्य करायला लागतं. सगळं आपण काय करतो त्या भगवंतानी दिलेल्या नियमांप्रमाणे आपलं जीवन चालू आहे, त्याच्यात सगळी कर्तबगारी आहे ती काय जणू काही माझीच आहे असं आपल्याला वाटतं. म्हणून ते आपल्याला सांगतात की ही आपल्याला जाणीव व्हायला पाहिजे, ह्याच्यात माझं काहीच नाही आहे, मी आलो कुठून, जाणार आहे केव्हा, आलो कसा, काही माझ्या हातात नाही आहे. आणि तसा विचार करून या सगळ्यातून भगवंत कसा हा काय करता आहे ते आपल्याला नुसतं बोलायचं नाही आहे, तर प्रत्यक्ष आपल्याला ते समजून घ्यायचं आहे. याच्यासाठी आपण आणखीन एक करायचं आहे की समर्थ आपल्याला सांगणार की एक उपाय चांगला रामबाण आहे. हे करण्यामध्ये काही फार मोठी कष्ट आहेत, त्रास आहेत असं काही नाही आहे. काय आहे तर पहिलं तर आपल्याला कळलंच आहे करता ईश्वर आहे, आपण म्हटलंच आहे. दुसरं आपण मनाची अशी तयारी करायची की प्रपंचात कर्तेपणानं करायचं बरोबरच आहे, राहावं लागतंच. आपण प्रापंचिक माणसं आहोत त्यामुळे कर्तेपणाने आपल्याला राहायचंच आहे, राहावं. पण पुढला पण महत्वाचा आहे, पण तो प्रपंच खरा मानू नये. प्रापंचिक माणसांनी प्रापंचिक म्हणून या प्रपंचामध्ये कर्तेपणानं राहावं.
बरोबर आहे. एकीकडे पहिलं वाक्य असं लक्षात घ्यायचं की करता करता भगवंत आहे. मग आपण म्हणायचं की असं आहे की हातावर आठवून बसून चालेल का, करता करता भगवंत आहे. 12 वाजायच्या आधी आपल्याला लाटणं हातात घ्यायलाच हवं, कुकर लावायलाच हवा, त्या करायलाच हव्यात सगळ्या गोष्टी. त्यामुळे तसं काही नाही आहे, नुसतं हातावर आठवून बसायचं नाहीच आहे. तर आपण प्रापंचिक आहोत, तर आपल्याला प्रपंचातल्या गोष्टी करायच्याच आहे आणि त्या कर्तेपणानेच करायच्या आहेत, आपापल्या जबाबदारीनेच करायच्या आहे. परंतु तो प्रपंच खरा मानू नये. आता पुन्हा अवघड पायरी आली, थोडी अवघड पायरी. पहिलं वाक्य बरं जमलं होतं आम्हाला की करता करता भगवंत आहे. पण त्यांनी सांगितलं नाही, उत्तम प्रपंच करा, सगळी कर्तव्य कर्म जी काही आपली जबाबदारीची ती सगळी करा. ती कर्तेपणानं करणं करावंच लागतं, अगदी बरोबर आहे. पण तो खरा मानू नका. इथे आपल्याला जरा थोडा त्रास आहे. पुढे म्हणाले की हे काय आहे, हे करू नका म्हणजे काय, मनाने आपलं हे जे कर्तेपण आहे ते काय करा, ईश्वराकडे सोपवा. कर्तेपणाने प्रपंच करायचा आहे तो करा आणि हे कर्तेपण जे आहे ते ईश्वराकडे सोपवा. आपण म्हणतो ना, तो बुद्धिदाता आहे, तो सांगतो तसं आपण करतो, खरं खरं तो सांगतो तसं करतो, असं जमलं तर मग काहीच प्रश्न नाही आहे. पण आपण तसं तो सांगतो ते खरं खरं असं नाही ना करत. म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं लागतंय की तो कर्तेपणा सोडायचा नाही आहे. पण आता कर्तेपणाने प्रपंच करायचा आहे, पण तो प्रपंच खरा नाही आहे. म्हणून काय करा, ते कर्तेपण ईश्वराकडे द्या. बघ बाबा, असं त्याला त्याच्यावर सोपवा. आणि ह्याच्यासाठी जमण्यासाठी काय जमायचं आहे, पहिलं वाक्य जमलंय आपल्याला, भगवंत करता करविता आहे. दुसरं, आपल्याला भगवंतानी मुभा दिली आहे की तू प्रापंचिक आहेस, त्यामुळे तुला कर्तेपणानं हे सगळं करावंच लागेल. पण प्रपंच खरा नाही आहे हे तू लक्षात घे. आणि तो प्रपंच खरा नाही आहे हे समजण्यासाठी त्या प्रपंचामध्ये कर्तेपण म्हणून जे आपण करतो आहोत, आई म्हणून जबाबदारी, काय आपल्या शेजारी म्हणून जबाबदारी, भारतीय म्हणून जबाबदारी, काय आपल्या काम करत असतो तर तिथली आपली जबाबदारी, या सगळ्या गोष्टी ज्या आपण करतो आहोत त्याचं जे कर्तेपण आहे ते ईश्वराकडे सोपवून टाक. असं आपल्याला आता शिकायचं आहे. संबंध समासामध्ये याच गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला पथ्य पाळायला सांगितले 4. कुठली पथ्य पाळायचे, तर एक पथ्य असं पाळायचं की मी जेवढी मला खरी वाटते आहे ना, आहेच, जिवंत आहे, चिमटा घेऊन बघितला तर कळतंय की मी इतक्या दूर आहे पण मी तुमच्या समोर बोलते आहे, तुम्ही माझं ऐकतात. त्यामुळे जेवढी मी खरी आहे असं मला वाटतंय तेवढा ईश्वर पण खरा आहे, असं एक पथ्य पाळायचं. हे लक्षात घ्यायचं की येस, ईश्वर खरा आहे. दुसरं आणखीन एक लक्षात असं घ्यायचं की मी अज्ञानी आहे आणि तो ज्ञानी आहे. मला कळत नाहीये पण त्याला सगळं कळतंय, त्याला करते पण दिलंय ना. अशावरच आपण जबाबदारी टाकू की तो माणूस जबाबदार असतो. व्यवहारात आपण असं अनेकदा पाहतो, कुणाला कुठलं काम सांगायचं ते काम जबाबदारीनं जो करेल त्यालाच आपण सांगतो. तसं मी ज्ञानी नाही आहे पण तो ज्ञानी आहे आणि त्यामुळे त्याला आपण सगळं करते पण देणार आहोत. ही दुसरी गोष्ट आपण पाळायची. पहिली आपण काय पाळली की मी जेवढी मला खरी वाटते, मी जेवढी मला खरी वाटते, आता आपण खरे आहोत की नाही ते लागणारच आहे आज निकाल आपला, परंतु आपण आपल्याला जेवढं खरं आहोत असं मानतो आहोत तेवढा ईश्वर खरा आहे. आणि दुसरं, मी ज्ञानी नाही आहे, अज्ञानी आहे, पण ईश्वर ज्ञानी आहे. तिसरी गोष्ट अशी आहे, मी करून अकर्ता आहे. प्रपंचाच्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत, त्यावेळी मला काम करायला सांगितलेलं आहे, त्यामुळे करून अकर्ता, तो करतोय असं मानायचं आहे. करायचं आणि ईश्वर करतोय असं मानायचं. आणि ईश्वर कसा, मी करून करता आणि तो करू न करता. करायचं आपण, क्रेडिट त्याला आहे, तो अकर्ता असून आपण त्याला मानत नाही. सगळा करता करविता तो असं म्हणतोय ना, आपण करायला सांगतोय आपल्याला. त्यांनी सांगितलं की प्रपंचाची जबाबदारी तू करायचं, तसं आपण करायचं, पण मी केलं असं म्हणायचं नाही. आणि आपण म्हणतोय तो करता आहे पण तो काहीच करत नाही आहे. ही पण गोष्ट लक्षात घ्यायची, फारच महत्वाची आहे. म्हणजे एखादा माणूस समजा आपल्या समोर असं वागला की करायचं मी, तो काहीच करणार नाही, आणि त्याला म्हणायचं की करता करता तो आहे, तो नाही आपण मान्य करणार, काहीच केलं नाही उगाच. पण त्याला मात्र तसं म्हणायचं आहे, तो अकर्ता आहे, पण म्हणायचं आहे की करता करता सगळा तोच आहे,
तो तर निर्गुण निराकार बसलेला आहे, तो म्हणतो मी काहीच करत नाही. पण म्हणायचं काय, करता करता तो आहे. ही तिसरी गोष्ट मान्य करायची. आणि आपली सगळी जीवनाची जी सूत्र आहे ती त्याच्या स्वाधीन करायची. भगवद्गीतेच्या कुठल्याही पुस्तकावरचं जे फ्रंट पेज आहे ते जसं आहे की अर्जुनाच्या रथाच्या सगळ्या दोऱ्या भगवंताच्या हातात आहेत, तशा आपल्या जीवनाच्या सगळ्या दोऱ्या त्या भगवंताच्या हातात देऊन टाकायच्या. याला कर्ता निरूपण म्हणायचं. आज जे आपण 8वा समास पाहणार आहोत त्याच्यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्याला सांगायच्या. खरं तर समास पाहायला गेलं ना तर हे सगळं बिटवीन द लाईन्समध्ये येणार आहे. कारण अर्धा समास देवांची यादी दिली आहे समर्थाने. जे कोणी समास वाचून आलेले असतील त्यांना माझ्या बोलण्याचा अर्थ कळेल. 24 ओव्या अशा आहेत की त्याच्यामध्ये यादी दिली समर्थाने आणि कुठले 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 देव शोधून शोधून काढलेत. म्हणजे गावाकडे वेशीवरचा देव सुद्धा असतो ना, तिथपासून ज्या ज्या संप्रदायात जे जे देव, ज्या ज्या देव्या जे काही आहे त्या सगळ्यांची यादी केलेली आहे. झोटिंगापासून सगळे देव आणलेले आहेत. म्हणजे आमच्याकडे या देवाचं हे करतात वगैरे वगैरे, आपल्याला वेगळं काही बघावंच लागणार नाही. सगळ्या देवांची यादी समर्थाने दिली आहे. याचं का म्हणजे करता करविता तो आहे म्हणजे कोण, म्हणजे खरा देव कोण, मनाच्या श्लोकात पण हा विषय येणार आहे. खरा देव कोण, त्या खरा देव पण आपल्याला शोधायचा आहे. ही जी यादी दिली आहे हे देव आपण सगळे मानतो, कारण ज्या देवांशी आपल्याला जरा असतो आपला व्यवहार, आमच्या ह्याला जाऊन येईल मग माझं हे काम होईल, किंवा असं केलंच तर हे होईल, आता घरात कार्य झाल्यानं एकदा जाऊन येतो आम्ही आमच्या देवीला, हे जे सगळं आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींसाठी लागणाऱ्या देवांची यादी दिली आहे. चुकीचं नाही येते, सगळं बरोबरच आहे, पण त्याबरोबर खरा देव ओळखायला पण आपल्याला सांगितले. दासबोधामध्ये उपनिषदांचा आधार घेतलेला आहे असं आपण सुरुवातीला पाहिलं. याही समासामध्ये प्रस्तावनेमध्ये मांडूक्य उपनिषदाचा उल्लेख केलेला आहे. निरनिराळ्या प्रकारच्या या भगवंतांनी निर्माण केलेल्या, आपण भगवंतांनी निर्माण केलं असं म्हणतोय, पण या सृष्टी संबंधीची काही मतं ती सगळी कशी भ्रामक आहेत, चुकीची आहेत, ती पण ते दिली आहेत. पण चुकीचं असलं तरी काय काय आहे ते आपल्याला कळावं लागतं. तो परिषदामध्ये एक यादी दिली मांडूक्य परिषदामध्ये की या सृष्टी संबंधी काय काय मत आहे, कोणी निर्माण केली, काय झालं, आणि ती काही म्हणजे सगळ्यांमध्ये काही ना काहीतरी दोष दिसतोय. ती काही खरी मानायचं कारण नाही आहे. आपलं जे आहे करता करविता भगवंत तेच योग्य आहे, पण तरी देखील हा भगवंत कुठून आला, नेमका काय झालं, त्यांनी ही सृष्टी निर्माण कशी केली, असे अनेक प्रश्न येतात. त्यामुळे कोणी असं मत मांडतं की ईश्वरानं आपलं ऐश्वर्य व्यक्त करण्यासाठी ही सृष्टी निर्माण केली. आणि असं त्या सृष्टीमधल्या या निसर्गाकडे पाहिलं ना की आपल्याला असं वाटतं खरंच काय कुठून किती धबधबे असतात, किती छान छान नद्या असतात, किती बागा असतात, किती रंगाचे फुलं असतात, उधळण नुसती निसर्गाची असते. आणि मग ती पाहिली की असं वाटतं की खरंच आहे हे सगळं ईश्वराचं ऐश्वर्य आहे आणि ते व्यक्त करण्यासाठी जणू काही ही पृथ्वी निर्माण झाली असेल. पण फक्त काही असं म्हणता येत नाही, एवढ्यासाठी काही ईश्वराने सृष्टी निर्माण केली असं म्हणता येत नाही, त्याच्यामध्ये पण दोष दिसतो. दुसरं एक म्हणतात की सृष्टी वगैरे असं काही नाही, सगळं स्वप्नवत आहे, स्वप्नासारखं आहे. स्वप्नात जशा आपल्याला गोष्टी दिसतात, जागं झाल्यावर कळतो की ते खोटं होतं, तसं हे सगळं दृश्य जे आहे ते सगळं नाशिवंत आहे. त्यामुळे हे काही खरं नाही. किती किती प्रकारची फुलं येत आहेत, पण त्यांचं तर बिचाऱ्यांचं आयुष्य किती, अशा प्रकारचा विचार केला की मग या सृष्टीचं हे जे काही स्वप्नवत आहे जग, हा मुद्दा जो आहे तो पण आपल्याला वाटतो की अरे हो खरंच आहे. आणि तेही आपल्याला म्हणजे हे सगळे काही ना काहीतरी दोष असणारी मतं ह्या सृष्टी संबंधाची आहेत. कोणी म्हणतं की ईश्वराने काहीतरी एक सत्यसंकल्प केला आणि त्या सत्यसंकल्पानं ही सगळी सृष्टी निर्माण झाली. कोणी म्हणतं की छे ही काल जो आहे ना तो हे सगळं निर्माण करतो. कोणी म्हणतं की नाही सृष्टी सगळी भोगासाठी आहे, जन्म मिळाला आपल्याला आणि हे सगळे सभोवताली गोष्टी मिळालेल्या आहेत, तर ही सृष्टी सुद्धा भगवंताने तुमच्या आमच्या भोगासाठी केलेली आहे. जे काही हे आहे ती सगळी उपभोग घ्यावा याच्यासाठी आहे. आणि समर्थांनी मात्र यादी तर दिली देवांची, पण त्याबरोबर सांगितलं की या सगळ्याचा करता कोण, लटिक्याचा करता कोण. लटिका शब्द वापरलाय म्हणजे हे सगळं खरं नाहीच आहे. तर लटिक्याचा करता कोण हे पुरुडेशी अप्रमाण आणि म्हणून हेची प्रमाण जे स्वभावेशी जावे. याच समासामध्ये 31वी ओवी आहे
ती ओवी हा या समासाचा एका अर्थाने महत्त्वाचा भाग आहे की त्यांनी आपल्याला सांगून टाकलं की लटिक याचा म्हणजे हे दिसतं तसं सगळं नाही आहे आणि त्यामुळे हे सगळं लटिक आहे याचा विचार आपल्याला करायचा आहे. थोडं अवघड वाटेल, त्यात अनेक शब्द आपण वापरले, सोपे सोपे वापरले, पण त्याचा आपल्या रोजच्या जीवनाशी काय संबंध आहे असं आपल्याला चटकन वाटतं. आणि त्याच्यासाठी म्हणून आपल्याला समर्थ सांगतात की आपल्याला जर का नरदेहाच्या ह्याच्यातून या चक्रातून पुन्हा येण्याजोऱ्यातून सुटायचं असेल तर ही जी काही विश्वामध्ये आश्चर्य वाटणाऱ्या ज्या गोष्टी आहेत, सामान्य मंडळींना त्या सगळ्याच आश्चर्य वाटतं. संत मंडळींना याचं आश्चर्य वाटत नाही. आम्हाला वाटतं की हे सगळं भोवताली चाललं आहे, हे खरंच कोणी निर्माण केलं असेल. वेगवेगळी स्थळं आहेत, वेगवेगळा काळ आहे, वेगवेगळ्या काहीतरी हेतू आहेत आणि या सगळ्यातून या सगळ्या सृष्टीची निर्मिती म्हणजे दिसत आहे प्रत्यक्ष आपल्याला असं आहे. आणि म्हणून मग सामान्य मंडळींच्या सुद्धा असा मनात प्रश्न येतो की कुठलीही गोष्ट निर्माण होण्यासाठी कोणीतरी करता लागतोच ना, तर खरंच हे सगळं कुणी निर्माण केलं असेल. आम्ही विज्ञानाचा अभ्यास केलेल्या लोकांनी आपल्याला खूप गोष्टी दाखवून दिलेल्या आहेत. आपण भूगोलात किती शिकलो की डोंगर निर्माण कसे होतात, तर नेमकं ह्या सृष्टीमध्ये काय बदल होतात. आता आपण पाहतोय की तिकडे बुश फायर झाल्यावर नेमकं काय अमेरिकेत घडलं आहे. इथे ऑस्ट्रेलियात पण कितीतरी बुश फायर्स होत असतात किंवा ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात, समुद्राचं पाणी कसं ह्याच्यात शिरतं आकारात. अशा अनेक गोष्टी या निसर्गामध्ये ज्या काही घडत असतात त्या आपण पाहत असतो. तर हे सगळं नेमकं करता करविता कोण आहे ह्याच्या मागे, असा एक प्रश्न सामान्य आम्हाला पडतो, नाही पडत अशातला भाग नाही. आणि त्यामुळे ब्रह्मज्ञानी किंवा वेद उपनिषदांमध्ये श्रुती ह्याच्यामध्ये ग्रंथांमध्ये या प्रश्नाचं उत्तर ती मंडळी देण्याचा प्रयत्न करतात. त्याचा जर विचार केला, सामान्य माणसाची कुवत असते की ते ठीक आहे, ब्रह्मज्ञानी माणसांनी जे काही उत्तर दिलेलं आहे ते म्हणजे त्या उत्तराशी आपण लावून बघितलं असं वाटतं की अरे आपले जे म्हणजे म्हटलं जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काय, असं उत्तर दिलं आपल्याला काय कळणार. आता जे काही प्रत्यक्ष दिसतं आहे आणि तुम्ही जर मला जे झालेची नाही त्याची वार्ता पुससी काय, जे झालंच नाही त्याचं कशाला विचारता. आता हे मान्यच होणार नाही ना, दिसतंय आम्हाला, ते झालेची नाही कसं म्हणणार. त्यामुळे सामान्य माणसाच्या आणि या ब्रह्मज्ञानी पुरुषाच्या या सगळ्या ज्या अशा व्याख्या ज्या असतात त्याबद्दल आपल्याला आपली कुवत कमी पडते. त्यामुळे आपल्याला सगळं कळत नाही. संत आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतात आणि आजच्या ह्याच्यात सुद्धा विश्वासाकरता कोण हे समर्थ आपल्याला सांगणार आहे. मी मगाशी म्हटलं तसं पहिल्या 24 ओव्यांमध्ये समर्थाने निरनिराळ्या देवतांची नावं दिली. प्रत्येकाला आपापल्या देवतेचा अभिमान असतो. म्हणजे अगदी आपल्या कुठल्या गोत्रात जन्म झाला त्या गोत्राच्या ऋषींचा पण आपल्याला अभिमान असतो. आपली जी काही गाव असतं त्या गावातल्या देवीचा आपल्याला अभिमान असतो. आपलं जे कुलदैवत असतं त्याचा आपल्याला अभिमान असतो. मीराचे आवाज कमी येतोय तिकडनं, काय आज अडचणीवर अडचणी आहे. नाही, आता किती वेळ झाला, हा. तर अशा 24 ओव्यांमध्ये समर्थाने एक यादी आपल्याला दिली आणि त्या यादींमध्ये या सगळ्या देवतांचा उल्लेख केलाय. पण असा उल्लेख करता करता सुद्धा त्यांनी सांगितलं की हे म्हणजे काही खरं नाही. म्हणजे काय, आता या सगळ्या देवतांची पूजा अर्चा आम्ही करतो, आमचं ठरलेलं असतं, वर्षातला अमक्या वेळेला अमकं करायचं, वर्षातून एकदा तरी आमच्या देवीला जाऊन यायचं, आमच्या दैवताला जाऊन यायचं, असं सगळं आम्ही ठरवतो. आणि सामान्य माणसाला तेवढं पुरतंही. ते झालं नाही तर कुठेतरी आपल्याला काहीतरी कमी झालंय असं पण आपल्याला वाटतं. पण समर्थ म्हणतात की सृष्टीचा विचार करतोय किंवा या विश्वाचा जेव्हा निर्माण करतो विचार करतोय किंवा विश्वनिर्मात्याचा जेव्हा आपण विचार करतोय तेव्हा ही सगळी मंडळी जी यादीत दिलेली आहे ती त्या विश्वनिर्मात्यांनंतरची आहेत. नावं तर खूप दिलेली आहेत समर्थांनी. अगदी गणपती, सरस्वती, भैरव, खंडेरावापासून ते अगदी गोव्याच्या रवळनाथ वगैरे किंवा शंकराचा जो ज्येष्ठ पुत्र षडानंद त्याचं नाव दिलंय. निरनिराळे कुठल्या कुठल्या राज्यांमधले देव त्यांची पण नावं दिली आहेत. वसवण्णा, रेवण्णा वगैरे वगैरे किंवा मग अशी म्हटलं तसं की खेड्यातल्या यमाई, सटवाई वगैरे अशा अनेक देवी देवतांची नावं समर्थांनी दिलेत. आणि या सगळ्याची उपासना करणारी सामान्य मंडळी असतातच.
पण समर्थ म्हणतात की या सगळ्यांचा निर्माता कोण, असाही प्रश्न येईल. निर्माण होणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा कोणताही निर्माता असतोच. जसं दृश्य जगाला हा नियम आहे तसं सगळ्यालाच हा नियम आहे. त्यामुळे ह्या देवदेवता सुद्धा निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून ह्यांच्याही अगोदर असणारा किंवा आपण म्हणूया सृष्टीच्याही अगोदर असणारा हा जो निर्गुण स्वरूपाचा म्हणजे परब्रह्म, ज्याचा आता आपल्याला अनेकदा आपण आत्मानात्म विवेक पाहिलाय, सारासार विवेक पाहिलाय, त्याच्यानंतर आपण प्रचितीचं पण निरूपण पाहिलेलं आहे. त्यामुळे आपल्याला परत मूळ मुद्द्यावर समर्थ आणणार आहे की हे सगळं जे की आहे या सगळ्याच्या मागे या परब्रह्माचंच आहे. त्या परब्रह्माला एकदा ओळखलं निर्गुण निर्वाग निराकार की मग आपल्याला करते पण आपल्याकडे घ्यावं लागणार नाही. आता कोणीच म्हणजे या सृष्टीला करता कोण, त्याला जर निर्गुण निराकार म्हटलेला आहे तर त्याचा करता कोण असा प्रश्न पुन्हा येईलच. म्हणून मग त्यांनी सांगितलं की जे मुळातच नाही आहे त्याचा करता कोण हा विचारण्याचं काही कारणच नाही आहे. हे सगळं अनुमानाने तर्काने आपण हे दृश्य विश्वाबद्दल विचार करायचा. त्याचं नेमकं निर्मिती कधी झाली, किती स्थिती कधी, लय कधी, हे काही आपल्याला सांगता येणार नाही. हे चक्र सातत्यानं चालू आहे. जे केलं ते मुळामध्ये त्यांनी म्हणजे जसं असतं ना की आपण नेहमी प्रश्न विचारतो कोंबडी आधी का अंड आधी, किंवा एखाद्या फळाची बी आधी का, तर ते वृक्ष आधी कसं कळणार. त्या वृक्षातल्याच बीनी पुन्हा झाडात रूपांतर होणार, त्याला फळं येणार, पुन्हा त्या फळाचं बी, हे चक्र चालू राहणार. अगदी तशीच गोष्ट या सृष्टी चक्राची आहे हे आपण लक्षात घ्यायचं. आणि या प्रश्नामध्ये आधी काय हा प्रश्न विचारण्याचं खरं म्हणजे कारण नाही असं ते आपल्याला सांगता. ही चौकशी व्यर्थ ठरते. साधारणपणाला असं असतं की काही सिद्धांत शब्दात वर्णन करता येत नाहीत, ते नुसते जाणून घ्यायचे असतात. आणि त्याच्यासाठी समर्थाने आपल्याला करता कोण याचा शोध घ्यायचं कारण नाही, ह्या गोष्टी जाणायच्या असतात असं आपल्याला सांगितलं. आता विश्वासा करता कोण याची तर आपण ज्या अध्यात्म ज्ञानाचा विचार, परब्रह्माचा विचार करतो आहोत तर त्याचं जाणून घ्यायचं असं म्हटल्यावर पहिली गोष्ट खरं म्हणजे नेहमीच समर्थला अनेकदा आपल्याला सांगतात ती मोठी अवघड गोष्ट आहे. पण देहबुद्धी जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्याला ना ह्या सगळ्या जाणून वगैरे घेण्याच्या गोष्टींमध्ये आपण इतके रमू शकत नाही. पुन्हा आपण आपल्या ह्याच्यात येतो. म्हणून ईश्वराविषयीची जी काही आपली धारणा आहे ती आपली सगळी धारणा संस्कारांवर आधारलेली आहे. त्याला आपण भगवंताला कसं ओळखतो, खऱ्या देवाला आपण कसं ओळखतो, देव आहेच आहे याची म्हणजे शाब्दिक गोष्टी आपल्याला पाठ असतात. जसं आपण म्हणतो ना कोणाचे हे घर, हरिपाठामध्ये शेवटचा अभंग आहे, कोणाचे हे घर हा देह कोणाचा, हे सगळं आपल्याला शब्दांनी पाठ आहे, सगळं आपल्याला मान्य आहे. पण प्रत्यक्ष आपण विचार केला तर असं कसं आपल्याला ह्या कसं हे करता येईल. एक तर समाज पण असतो ठीक आहे. बोला आपण पाहत होतो असं की आपल्याला शब्दांनी देवाच्या बद्दलची माहिती आहे, संस्कारांमुळे आपल्याला माहिती आहे. परंतु बाकी ही सृष्टी निर्मिती कोणी केली वगैरे हे आपल्याला जाणून घ्यायला हवं. हा त्या पहिल्या सगळ्या 24 ओळ्यांमध्ये यादी देण्यामागचा समर्थांचा उद्देश आहे. थोडं असं असतं की त्या भगवंताच्या असण्याचा म्हणजे आपली जी आस्तिक्य बुद्धी आहे ज्याला म्हणतो, किंवा आपण स्वतःला असं समजतो की आपण
आस्तिक आहोत, अगदी भगवंताचे भक्त म्हणून घेतो आहोत. आणि त्यामुळे कुठेतरी मूर्तीपूजा, देवाची पूजा, कुठलं देवस्थान जागृत असणं वगैरे वगैरे अशा प्रकारच्या सगळ्या ज्या कल्पना आहेत त्या कल्पना मांडणं हे आपण बऱ्यापैकी त्यात काही चुकीचं आहे असं आपल्याला वाटत नाही. अगदी बरोबर आहे. आता या सगळ्या आपल्या अगदी छोटंसं म्हणूया जो काही अनुभव आहे त्या अनुभवाची तुलना त्या ब्रह्मांडाच्या निर्मितीच्या ठिकाणी करायची नाही. ते ब्रह्मांड वगैरे निर्माण केलं हे आमचं आपलं जे काही छोटंसं जीवन आहे त्या छोट्याशा जीवनामध्ये आम्हाला जी काही देवाची गरज लागते, संतांची गरज लागते आणि हे सगळं करण्यामध्ये जो काही आम्हाला आनंद समाधान मिळतं, सगळा जो काही आमचा जीवन व्यापार आहे तो या भगवंताच्या सत्तेवर चालतो, हे सगळं आम्हाला मान्य असतं आणि इतक्या एवढ्या याच्यात आम्ही सगळे खुश असतो. त्यामुळे हे सगळं सृष्टी निर्माण कोणी केली तर समर्थ याचा आधार घेऊनच सांगतायत की ठीक आहे, हे जे सगळं इतपतच बघायचं आणि ह्या बाकीच्या सगळ्या गोष्टी सोडून द्यायच्या, त्याचा विचार करायचा नाही. कारण मुळातच ज्या गोष्टींची आपल्याला जे झालंच नाहीये त्याच्यामध्ये शिरायचं काही कारणच नाहीये. आपण मान्य करूया सर्वव्यापक, सर्वशक्तिमान, सर्वज्ञ असं जे काही शब्दांच्या सहाय्यानं आपल्याला जेवढं कळतंय तेवढं आपण त्या भगवंताचं शक्ती आहे असं आपण मान्य करू. जसं असताना की आमची एक सीमारेषा ठरलेली आहे. गमतीचं उदाहरण आहे, पण समजा माझा अगदी साधी मागणी, माझ्या घराच्या समोरचा रस्ता नीट झाडला जात नाही, तर ही गोष्ट मी काही पंतप्रधानांना जाऊन कळवायची नाही आहे. हे जसं आहे तसं आहे की ईश्वरानं माझ्या या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष का द्यावं? तो सर्वज्ञ आहे, परब्रह्म आहे. त्या परब्रह्म असणाऱ्या, सर्वज्ञ असणाऱ्या आणि मी कुठेतरी कणभर आहे, या माझ्या कणभरांनी अशी त्या भगवंताला काहीतरी काम सांगावं असं करायचं कारणच काय आहे? अशी खरी म्हणजे आपल्या मनात विचार पाहिजे की मी असा कोण लागून गेलो की मी काहीतरी त्याला प्रार्थना करावी आणि त्यांनी माझी ती प्रार्थना ऐकावी. समर्थ आपल्याला जाणीव करून देत आहे की मी एक क्षुल्लक एवढाच आहे, हे एवढं मोठं जग त्या जगामध्ये, आणि त्यामुळे मला त्या परब्रह्मस्वरूप आणि कोण सृष्टी निर्माता वगैरे वगैरे तर एवढं मोठं काही करायची आवश्यकताच नाही. माझं जे काही छोटंसं वर्तुळ आहे त्या वर्तुळामधला जो काही भगवंत आहे तो भगवंत करता करविता आहे वगैरे वगैरे मला मान्य आहे. आपल्याकडे जे आपल्याला लहानपणी शाळेमध्ये कविता होती, दामाजी पंतांची गोष्ट होती, त्यांच्या चरित्रातला जो प्रसंग आहे की तो बिदरचा बादशाह होता. त्या बादशहाने दामाजी पंतांना पकडायला त्याची माणसं पाठवली आणि खरं म्हणजे अगदी सत्पुरुष तो, पण तरी देखील बादशहापुढे काय चालणार, तर बादशहाची माणसं आली आणि दामाजी पंतांना पकडून घेऊन जायला लागली. पत्नीला त्यांच्या फार वाईट वाटलं. तिने मनापासून देवाची प्रार्थना केली, अगदी आर्ततेनं भगवंताला म्हणाली की काय माझ्या यजमानाची काहीच चूक नाही आहे, सत्तेपुढे काही आपलं चालत नाही आणि त्यांनी नेलाय. आता संकटामध्ये सामान्य माणसाला एवढंच करता येतं, त्या भगवंताची प्रार्थना करणं, याच्या पलीकडे तो काय करणार जिथे आपली शक्ती चालत नाही, असं घडतं. आणि म्हणून त्यांनी बिचारीने देवाची करुणा भागली. हे संत आहेत दामाजी पंत. हे दामाजी पंत आपल्या पत्नीला असं म्हणतायत, वरदानंद भारतींनी हा प्रसंग या समासाचं निरूपण करताना दिलंय. त्यांनी असं म्हटलं की ते दामाजी पंत आपल्या पत्नीला म्हणाले की अगं काय तुझं आहे, तो सगळ्या जगाचा करता करविता आहे, सर्व जगाचा भार असे त्या प्रभूच्या शिरी. तो प्रभू असा आहे की सगळ्या जगाचा भार आहे त्याच्यावर, तुझा का ग जोजार त्याच्यावर, तू कशाला त्याला विनवण्या करते. संतांची दृष्टी कशी असते, आपल्याला भगवंत का लागतो, आपण देवापुढे गेल्यावर काय प्रार्थना करतो, आपण सगळा विचार मनाशी फक्त करायचा, बरोबर का चूक असा नाहीये विचार. पण संतांची दृष्टी कशी असते, संतानामुळे आपला पलका भेदच नाहीये, तर ते आपल्या पत्नीला असं म्हणतात की ते प्रभूच्या शिरावर सगळ्या विश्वाचा भार आहे, तुझा नको त्याच्यावर आणखीन भार टाकू. अशी विचारसरणी त्यांची असते, अत्यंत उदात्त असते. आणि त्याचं खरं तर म्हणजे कधी कधी असं वाटतं की असं जर आपल्याला कोणी म्हटलं ना की अहो काय तुम्ही हे करता, ते त्याला कसं, तर आपल्याजवळ लगेच असतं की काय हरकत आहे, त्याला काय कमी आहे, तो मोठा अगदी असं म्हणूया की त्याच्या शिरावर बरंच ओझं आहे, तो बरोबरच आहे.
त्याच्या शरीरावर ओझं त्याला आमच्यासारख्याचा एवढ्याशा याचं काय कामाचं काय ओझं होणार आहे असं पण आपण म्हणू. आपण मोठे हुशार माणसं आहोत. त्यामुळे भगवंताच्या वरती फार सगळ्यांचा भार आहे असा विचार आपण करणार आणि असू दे ना भार, त्याच्यात अजून माझं थोडंसं असं आपण त्याच्यावर कदाचित टाकू. दुसऱ्या पद्धतीने विचार करायचा झाला तर थोडा असा विचार करूया दामाजी पंतांसारखा, की आपलं भगवंतावर प्रेम आहे. ज्याच्यावर आपलं अत्यंत प्रेम असतं त्याला त्रास द्यावा असं आपल्याला वाटत नाही. त्यामुळे सुद्धा आपण आपल्या गोष्टी त्याला सांगू नयेत. हे करावं ते करावं, असं झालं तर असं मला व्हायला हवं आहे, ह्या गोष्टी सांगू नये. खरं म्हणजे भगवंताला की सांगण्याची आवश्यकता नाही असं पण आपण म्हणतो, की करता करता तो जसा आहे असं वाक्य आपलं पाठ आहे. तसं मला काय हवं आहे ते माझ्या आधी त्याला कळतंय असा विचार करायचा. दामाजींच्या पत्नीच्या बाबतीत अजून एक गोष्ट चांगली होती, की तिच्या भगवंताच्या सांगण्याच्या मागे अत्यंत अर्थता होती. तिच्या मनामध्ये भगवंताबद्दल अत्यंत प्रेम होतं. आणि तसं पण आपण फार स्वार्थी आहोत. आपलं भगवंतावर असणारं प्रेम आपण जर नीट तपासून पाहिलं तर आपला स्वार्थीपणा आपल्याला कळेल. तर अशा सगळ्या गोष्टी यामध्ये लक्षात घ्यायच्या. आणि ही जी यादी भगवंत समर्थाने आपल्याला दिली आहे आणि त्या देवांशी जी काही आपली ओळख आहे आणि त्या ओळखीचा स्वाभाविकच आपण आपल्या ह्याच्यासाठी उपयोग करून घेतो. आता आपल्याला कळलं की आपण आपली 24 याद्यांमध्ये दिलेली आपल्या सगळ्या देवदेवता आणि त्याच्या पलीकडे असणारा तो परमात्मा, संबंध सृष्टी, त्याच्यानंतर मग आपलं जे काही विश्व आहे ते आणि आपण, असा सगळा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल. आणि मग आपल्याला समर्थांचा मनाचा श्लोक आहे, नव्हे कार्य करता नव्हे सृष्टी भरता, परे होनी परता न लिंपे विवरता. सगळ्या शब्दांचा अर्थ सांगणार आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की हा ईश्वर नव्हे कार्य करता, काही करता नाही आणि भरता म्हणजे पोषण करणारा पण नाही. म्हणजे ते मग असे म्हणतात आगाजे झालेची नाही त्याची वार्ता पुसशी काही, तसं आहे. याला वेदांतामध्ये अजातवाद असं म्हणतात. आपल्याला की फार मोठं त्याच्यामध्ये शिरायचं अशातला भाग नाही, पण जरा शब्द आपल्याला माहिती असायला हरकत नाही. तर अजातवाद याचा अर्थ आपल्याला सांगणार आहे मी, की त्या गोष्टीचा स्वीकार करायचा आणि समजून घ्यायचं. आणि पुढे विवर्तवाद पण सांगणार आहे. अजातवाद आणि विवर्तवाद दोन्ही याच्यामध्ये आलेले आहे. तर हे दोन काय आहेत? एक म्हणजे हे जे ब्रह्म अद्वैत तत्व आहे, म्हणजे जे दिसतं ते पाहायचं तर पाहणारा कोणी वेगळा असावा लागेल ना. एखादी गोष्ट मला पाहिजे तर मी वेगळा आणि ते दृश्य वेगळं असं असायला हवं ना. पण तसं इथे नाही आहे. दिसायला हवं असेल तर वेगळे पण असायला हवं तर दिसणार. आपण आपल्यालाच बघायचं असेल तर मध्ये आरसा लागेल तर आपण आपल्याला दिसू. तर तसं आहे, पाहणारा वेगळा असेल तर आपल्याला दिसेल. इथे पाहणारा वेगळा नाहीच आहे आणि त्यामुळे हे दिसणं, भासणं, पाहणं याला काही अर्थच उरत नाही. ह्याला अजातवाद म्हणायचं. आणि समर्थांनी विवर्त शब्द, विवर्त म्हणजे माया, भ्रम. आणि हा भ्रम म्हणजे काय की त्याच्यासाठी असं मी म्हणतात की त्या ब्रह्माचं जेव्हा वर्णन करता येत नाही. आता अनेकदा आपण याचा अनुभव घेतलाय, ते वाटीभर ब्रह्माची गोष्ट. तसं समर्थ आपल्याला आठवण करून देतात की हे जे सद्गुरू झाले ना तरी ते जेव्हा ब्रह्माविषयी विचार येतो त्यावेळेला ते नीटपणाने शिष्याला जेव्हा काही दाखवू शकत नाही, सांगू शकत नाही, वेगळं नाहीच ना. सर्वम खलुइदम ब्रह्मामध्ये वेगळं काय सांगणार. मग ते काय सांगतात, ते नुसतं बोट दाखवतात आणि मग म्हणाले कसं तुला समजू, कसं बोटाने तरी कसं दाखवू. तर तू अनुभव घे, तुझा तू अनुभव घे. तसं इथे आहे की हे जे अजातवाद आणि विवर्तवाद असं सांगतायत की जे पाहणारा कोणी वेगळा जर नसेल तर कसं काय सांगणार, सगळीकडेच ब्रह्म भरलेला आहे. असा जर विचार केला तर काय आलाय. आपण 3 गोष्टी पाहिल्या, परमात्मा, या सगळ्या देवदेवता आणि आपण, संबंध सृष्टी, मग हे आपलं जग आणि आपण, या सगळ्याचा विचार केला तर हे जे सगळं वेगळे पण नाहीच आहे असं जर आपण घेतलं तर आपल्याला अर्थ कळेल की तुझा तू अनुभव घे असं सद्गुरू शिष्याला का सांगतात. किंवा गुरुचं मौन हेच व्याख्यान. अजून एक नेहमी उदाहरण असतं की एखादा सद्गुरू ब्रह्मासंबंधी जेव्हा शिष्याला काही सांगायचं म्हणतो तर तो मौन घेतो. मौन घेतो म्हणजे काय, तर मौन हेच त्याचं व्याख्यान असतं. कारण त्याची ओळख द्यायची कशी करून, ब्रह्माची ओळख कशी करून द्यायची. ते ब्रह्म हे जे तत्व आहे त्याला समर्थांनी थोरला देव असं म्हटलंय बरं का. इथे पण परेच्या पलीकडे,
परायचा अर्थ म्हणजे की आपल्या परापासून ते मध्यमा वैखरी आपल्याला माहिती आहे, त्या परावाणीमध्ये जी काही जाणीव असते त्याच्याही पलीकडे असणारं हे सगळं आहे. त्यामुळे त्याला त्याची ओळख कशी करून द्यायची, त्याचं तत्व आहे. त्याचं करावं, असं करावं लागतं. ही जी परावाणी आहे म्हणजे संतांच्या, साक्षात्कारी पुरुषांच्या, त्यांची जी काही समाधी अवस्था असते त्याचा जो त्यांचा अनुभव असतो त्यावेळेची ही सगळी गोष्ट आहे. आणि मग त्यांना हे सगळं शिष्याला शब्दबद्ध करता येत नाही, सांगता येत नाही, म्हणून ते सांगतात किंवा मौन घेतात असं आपण म्हणतो. ही जी काही सूक्ष्म ब्रह्म, ही जी काही सूक्ष्म आहे, परावाणीच्याही पलीकडली, म्हणजे परावाणीच्या पण आवाक्यात नसणारी ही जी गोष्ट आहे, त्याला समर्थाने परेहून परता असे शब्द परता म्हणजे पलीकडचा, की परेच्याही पलीकडचा. त्याला सीमा नाही, काही मर्यादा नाही, त्याचं अगदी अनंत असीम असं जे काही त्याचं वर्णन आहे, असं हे ब्रह्मस्वरूप. त्याची कल्पना करता येत नाही, ते दाखवता येत नाही. परब्रह्मचं काय निर्गुण, निराकार वगैरे वगैरे, अखंड आहे, अव्यय आहे, आहेच आहे, एकरस आहे, असं सगळं त्याच्याबद्दलचं जे वर्णन आपण पाहतो. ह्यासाठी फक्त उपयोग होतो कसला, तर सत्संत संगतीचा, आपल्या उपासनेचा. साधकाने आपली उपासना जर केली, हळूहळू हळूहळू आपल्या या सगळ्या कल्पना आपल्याला कळायला लागतात आणि अगदी ब्रह्मापर्यंत पोचायचं वगैरे पोचायचं तेव्हा, पण मार्गस्थ होतो. पण तेवढी प्रामाणिक उपासना, प्रामाणिकपणे शिस्तबद्ध अशी उपासना आपल्याला प्रगतीला उपयोगाला येते. जसं असतं ना की समजा आपण दूरवर चाललो आहे खेड्यातून, किंवा आता इलेक्ट्रिसिटी आली पण इलेक्ट्रिसिटी रस्त्यांचा आपण विचार करू, तर चालताना काय होतं की आपल्या जवळ असणारा जो दिवा आहे, काय बॅटरी असेल, कंदील असेल, तर काही अंतरापर्यंत त्याचा उपयोग, जसं पुढे जाऊ तसा आणखीन प्रकाश आपल्याला पुढला मार्ग दाखवतो. म्हणजे प्रकाशाची जी मर्यादा आहे, आपल्याजवळ असणाऱ्या त्या साधनाच्या प्रकाशाची जी मर्यादा आहे, तेवढंच अंतर आपल्याला दिसतं. त्याच्या पुढे आपण गेलो की आणखीन त्याच्या पुढलं दिसतं. असं करावं लागतं. तसं पुढे जसं जाऊ तसं तो दिवा आपल्याला मार्ग दाखवेल. तसं आपण जर नियोजन केलं, सगळ्या बाबतीमध्ये आपल्या लक्षात येईल की उपासनेतून हळूहळू नियोजन असं करायचं आणि पुढे जायचं. अगदी ब्रह्मसाक्षात्कारासाठी सुद्धा हे कल्पनेने अशीच करायची गोष्ट आहे. तिथपर्यंत पोचलं की पुढे असं आपल्याला जाता येतं. आपण ना 8व्या समासामध्ये हा अजातवाद शब्द आपल्याला पूर्वी आलाय, तेव्हा आपण पाहिलं होतं संतांना किंवा ब्रह्मज्ञानी पुरुषाला सगळीकडेच ब्रह्म दिसतं. मी मग अशी म्हटलं तसं की दामाजी पंतांच्या पत्नीनं अशी काही देवाला करुणा भागली तर म्हटलं कशाला, कारण त्यामुळे आपला परका तो बिदरचा बादशाह आपण हे काही वेगळं नाहीच आहे ना. संतांना, ब्रह्मज्ञानी पुरुषांना सगळीकडे ब्रह्मानुभवच असतो, त्याच्या अनुभवावरच ते मुळी ह्या जगामध्ये असतात. तर तसं ज्याला वागता येतं त्याचं संत पदवीलाच ते पोचलेले असतात. पण आपण त्या ठिकाणी जाईपर्यंतचा जो काही आपला प्रवास आहे तेव्हा आपण कसं करायचं आहे, म्हणून ते आपल्याला सांगतायत. ज्ञानीपुरुषाचा अनुभव नक्कीच खरा आहे, सर्वस्वीच खरा आहे, पण म्हणजे त्या ज्ञानीपुरुषाच्या अनुभवालाच आपण अजातवाद म्हणायचं. सगळीकडे ब्रह्म आहे, पण आपल्याला तो जे जोपर्यंत आपल्याला असा अनुभव आहे ते आपण ज्ञानीपुरुषांचा किंवा संतांचा अनुभव आहे असं नुसतं मानायचं आणि निदान आपण म्हणायचं की आहे परब्रह्म आहे, तसंच आहे. त्यांनी हे सगळं काय जग निर्माण केलंय किंवा काय सांभाळलाय किंवा नाश पावलाय वगैरे वगैरे, हा ब्रह्म अनुभव असणाऱ्या संतांचा अनुभव वेगळा आहे. ह्याचं सगळं वर्णन आम्ही करतोय म्हणून आमचा अनुभव वेगळा आहे. निदान आम्ही आमच्यापुरतं म्हणायचं की आम्ही आलो कुठून माहीत नाही, जाणार कुठे माहीत नाही, तर या ठिकाणचा जो आमचा असण्याचा जो अनुभव आहे तो या संतांनी आपल्याला करून दिलाय, या देवांच्या सहाय्यानं आपण करून दिलाय. मी 3 स्टेप मग आजपासून 3 वेळा सारखं सांगते, ते आपण लक्षात घ्यायचं आहे. परमात्मा लक्षात घ्यायचा आहे, ही यादी दिले हे देव लक्षात घ्यायचं आहे, आपण यांच्या सहाय्यानं आपल्याला परमात्मा समजून घ्यायचा आहे. किंवा दुसऱ्या ह्याच्यात पाहिलं की संबंध सृष्टीचा विचार केलाय, आपलं जग लहान आहे आणि आपण आहोत, पण आपण या सृष्टीमध्ये असणाऱ्या या छोट्याशा जगामध्ये आहोत. सृष्टीचे जे नियम आहेत तेच या जगाला आहेत आणि तेच आपल्याला आहेत, हे आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. पण होतं असं की हे सगळं वारंवार सांगून सुद्धा आम्हाला काही ते मोठं फार पटतं असं नाही.
आणि म्हणून त्यांनी शब्द वापरला की ह्या मायेमध्ये आपण म्हणतो ना, विवर्त शब्द वापरलाय, भ्रमामध्ये मायेमध्ये आम्ही असतो. मग त्याच्यासाठी माऊली आपल्याला निरनिराळ्या प्रकारचे सारखे दृष्टांत देऊन नेमकं चुकतं कुठे हे आपल्याला सांगतात. म्हणतात ना की एकीकडे जे आपण म्हणतोय की जे नाहीच आहे मुळात, आणि नाहीच आहे तरी आपल्याला भासतंय, वाटतंय. मग नेहमी दोरीवरच्या सापाचं उदाहरण देतात की तिथे साप नाहीच आहे, ती दोरीच आहे, पण सापाचा भास होतो. आता दोरी आहे, साप नाही आहे हे अगदी पक्क आहे, पण तरी भासतो ना, तर हिंमत होत नाही समोर जायची, वाटतंय आहे की काय. तसंच आहे की ते ब्रह्मच आहे, दृश्य विश्व नाही आहे, पण आम्हाला ते दृश्य विश्वच वाटतंय ना, म्हणून आम्ही त्या दृश्य विश्वामध्ये सारखे अडकतो. दृष्टांताच्या दृष्टीने विचार केला तर कळतं आपल्याला की आहे दोरी, साप नाही आहे हे कळलंय, तरी पण शंका. तसं कळलंय की हे सगळं ब्रह्म आहे, दृश्य जग हे काही खरं नाही, हे परिवर्तनीय आहे, नाशिवंत आहे, नाहीसं होणार आहे, या दृश्य जगात अडकायचं नाही. हे सगळं पाठ आहे त्या पोपटाची आणि त्या एका ऋषी साधूची गोष्ट सांगतात की एक दिवस म्हणे साधूने पाहिलं की तो जाळं घेऊन येतो आणि पोपट म्हणजे पोपटाला पकडतो आणि घेऊन जाऊन विकतो. त्याला जरा बिचारा वाईट वाटलं, काय या बिचारा प्राण्यांचं काय आहे, त्याला त्याच्यावर पैसे कमवायचे. म्हणून मग हा साधू काय करतो, पोपटाला म्हणे शिकवतो की ह्या जाळ्यामध्ये अडकायचं नाही, ह्या जाळ्यामध्ये फसायचं नाही वगैरे वगैरे काही वाक्य शिकवतो. आणि मग नंतर त्याच्या लक्षात येतं की पोपट बोलताय पण तरी सुद्धा खायला घातलं किंवा जाळ्यामध्ये पुन्हा पुन्हा अडकतातच आहे. तसं आमचं होत आहे की आम्ही पुन्हा पुन्हा अडकतो. आम्हाला कळतंय की हे सगळं ब्रह्म आहे आणि खरं सगळं ब्रह्मच आहे आणि दृश्य जग जे आहे ते मात्र खरं नाही आहे हे पटलंय. माऊली उदाहरण पाण्यावरच्या लाटा, आता खरं पाणीच आहे पण आम्हाला लाटाच दिसतात, आम्हाला सागर दिसतच नाही, पाणी दिसतच नाही. ते जे भास आहे तो भासच आम्हाला खरा वाटतो. भास आहे सापाचा तोच आम्हाला खरा वाटतो. दृश्य जग भास आहे तेच आम्हाला खरं वाटतं. मृगजळ किती माऊली उदाहरण आपल्याला देतात की पाणी नाही आहे, ह्या उन्हामुळे आपल्याला दूरवर असं दिसतं आहे की पाणी आहे असं, आणि बिचारी हरणं धावून धावून पाण्यासाठी तडफडून मरतात. हे उदाहरण दिलं की लक्षात येतं की तो भास आहे, खरं नाही आहे. पण नाही ना कळत, शिंपड्यावर चांदीचा भास आहे, चमकताय म्हणून चांदी असं वाटतं, पण तो भास आहे. पाण्यावर बर्फ जमतं, भास आहे, खाली पाणीच आहे. माती असून भिंत भासते, समुद्र असून लाटा भासतात, सोनं असून दागिने भासतात. मूळ काय आहे, मूळ स्वरूप काय आहे, अशा निर्णया गोष्टी माऊली आपल्याला दिल्या. आणि माऊली तर आणखीन पुढे जातात की काही वेळा आता असं होतं की त्या भास असणाऱ्या किंवा दोन प्रकारच्या गोष्टी असतात पण त्याचं मोल कधी कधी इतकं धातू असतात, वेगवेगळे धातू आहेत, पण धातू म्हणून जरी ते एक असले तरी त्याचं मूल्य कमी जास्त असतं ना, त्यामुळे आपण फसतो. बऱ्याचदा व्यवहारातल्या ह्याच्यामधून आपल्याला फसवणुकीच्या गोष्टी कळतात. हे सगळं त्यांनी आपल्याला समजुतीने सांगितलंय. देव खोटं आहे तसं सांगितलं नाहीये, पण खरा देव कुठला आहे परमात्मा तो ओळखायला सांगितलेला आहे. आणि मग सुरुवात करताना मी म्हटलं तसं की आमचं जे काही छोटं जग आहे त्या छोट्या जगामध्ये या सगळ्या देवांची जी आमच्या मनामधली कल्पना आहे ती काही चुकीची आहे अशातला भाग नाही. पण खरा परमात्मा कुठला आहे, तो खरा परमात्मा तो करता करविता आपला आहे असं आपल्या लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग जे आपण या देवतांना आपल्या हवे नकोपणासाठी राबवतो त्याच्यावरती समर्थांना हे करायचं आहे. समर्थांच्या वेळेला अशा कितीतरी ठिकाणी त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला कथा ऐकायला मिळतात. खेडेगावातून अशा चुकीच्या समजुती होत्या की ताप आलाय मुलाला आणि तो ताप उतरवायला काहीतरी औषध पाणी घेतलं पाहिजे, त्याच्याऐवजी कोंबडं कापलं की ह्याचा ताप जाईल, अशा प्रकारच्या काही चुकीच्या समजुती होत्या. आणि मग त्या कुठल्या भैरवाच्या देवळामध्ये गावाच्या बाहेर जायचं आणि तिथे काहीतरी कोंबडं कापायचं, अशा प्रकारच्या ज्या पद्धती होत्या त्याच्यातून हे विषय समर्थांना सुचलेले आहेत. शेवटी दासबोध ग्रंथ असा आहे की त्या ग्रंथामध्ये समर्थांनीच लोकांच्या मनात काय प्रश्न निर्माण होतील ते प्रश्न निर्माण केलेले आहे आणि त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी त्यांनी
वेगवेगळ्या पद्धतीने ही आध्यात्मिक चर्चा मांडलेली आहे. त्यामुळे ह्या देवता चुकीच्या आहेत का? तर नाही, त्या बरोबर आहे. आणि आपल्या असणाऱ्या छोट्या जगाला यांची उपासना करणं हेही बरोबर आहे. परंतु खरा परमात्मा कोणता आहे? कर्ता कर्विता भगवंत आहे असं आपण म्हणतोय, ते नेमकं काय आहे याचा विचार त्यांनी आपल्याला करायला सांगितला. आता प्रश्न असा आहे की कर्माचं करते पण घ्यायचं नाही. मूळ विशेष सुरुवात आपली झाली, भगवंत करता करविता आहे, तर आपण करते पण घ्यायचं नाही. अगदी बरोबर आहे. जर का आपण असं करू शकलो, स्वतःकडे कुठलं करते पण घेतलं नाही, तो भगवंत बघा ना, तो वारंवार काय सांगतोय की मी काहीच करत नाही, पण त्याची जी शक्ती आहे ती शक्ती सगळं करते, त्याच्या नियंत्रणाखाली सगळं चाललंय. मयाध्यक्षेण प्रकृती असं म्हटलंय की मी एखाद्या याचा अध्यक्ष असतो, तो अध्यक्ष काहीच करत नाही, वक्ता वेगळा असतो, सूत्रसंचालन करणारा वेगळा असतो, संस्था वेगळी असते, पण तरी त्या समारंभाला अध्यक्ष लागतो. म्हणजे नियमाप्रमाणे सगळं चाललंय की नाही बघायला अध्यक्ष लागतो. तसं भगवंत या सगळ्या सृष्टीचा अध्यक्ष आहे. मयाध्यक्षेण प्रकृती सचराचरम असं म्हटलेलं आहे. तर ही सगळी सृष्टी जी काही अव्याहतपणे सतत सतत चालू असतं ना, हिचं सगळं राडगाडवं, हे सगळं माझ्या अध्यक्षतेखालीच करतं, बरोबरच आहे. पण तरी देखील तो म्हणतो की मी काहीच करत नाही. असं सगळं विचारात घ्यायचं आणि त्याचे जे नियम आहेत ते सगळे आपण आपल्याला पण लावून घ्यायचे, कारण सगळीकडे ईश्वरच आहे. असा जर विचार केला तर कर्माचं करते पण घ्यायचं नाही म्हणजे काय, तर त्याच्या बंधनात अडकायचं नाही. सुरुवात करताना आपण म्हटलं की प्रापंचिक माणसाला प्रपंच करता म्हणून सगळं करावंच लागतंय, तर त्याचं करते पण घ्यायचं नाही. अगदी ब्रह्मचिंतन करतानाही काही आपण उपासना करत असलो तरी सुद्धा त्याचं पण करते पण आपल्याकडे घ्यायचं नाही. ही जी काही करतेपणाची जी काही जाणीव आहे ना, ती आधी काढून टाका. मी केलं, मी करता, हा विचार करायचा नाही. जसं नेहमी उदाहरण की आकाशाच्या खाली हे सगळं आहे, पसारा हा जो सगळा सृष्टीचा आहे तो आकाशाखाली आहे, आपल्याला पटतं. पण आकाशाखाली असणाऱ्या ह्या सगळ्या पसाऱ्याचा आकाशाला काहीच चिकटत नाही, काहीच होत नाही, ते आहे ते आहेच. इथं काय आहे त्याची काही तिथेच दखल घेतली जात नाही. अशी उदाहरणं आपल्याला दिसतात. म्हणजे जसं आपण म्हणतो की आरशामध्ये आपण स्वतःला पाहिलं की आपलं प्रतिबिंब आरशाला दिसतं. आरशाला काय होतं का? अगदी माधुरी दीक्षितने आरशात पाहिलं तर आरशाला आनंद होतो आणि आम्ही पाहिलं तर होत नाही, असं काही आरशाचा काही संबंध नाही आहे. आरशासमोर जे येईल तेच सगळं आरशाला दिसतं, त्याला काही चिकटत नाही. पडद्यावर आपण दूरदर्शनच्या पडद्यावर पाहतो, इतक्या घटना घडत असतात त्या सिरियलमध्ये किंवा सिनेमामध्ये. पडद्याला काय होतं का? तो जसा आहे तसा. तसं या निर्गुण परब्रह्माच्या अधिष्ठानावर या सृष्टीचं सगळं कार्य चालतंय. ती निर्माण होते, काय तिचं घडतं आहे ते सगळं होत आहे. तो निर्गुण परब्रह्म जराही लिप्त होत नाही, त्याच्यासमोर सगळं घडत असतं. मयाध्यक्षेण प्रकृती, ती प्रकृती सगळं करते आहे, त्याच्या नियंत्रणाने करते आहे, बरोबर आहे, पण तो मात्र कुठे लिप्त होत नाही. म्हणजे माऊलींची ओवी आहे, हे मज कारणे झाले परी म्या नाही केले. ते लक्षात घ्यायचं की करायचं पण मी केलं नाही असं जमलं पाहिजे. जसं या निसर्गाच्या ह्याच्यात आपण पाहतो की सूर्याच्या उष्णतेमुळे समुद्राच्या पाण्याची वाफ होते, वाफेचे ढग म्हणतात, पाऊस पडतो, पण सूर्य पावसाचा करता नाही असं आपण लक्षात घेतलं तर कळेल. सगळं बरोबर आहे, पण ह्या सगळं जग जे चाललेलं आहे तर ह्या निर्गुण ब्रह्माच्या सत्तेवर चाललेलं आहे. ते परब्रह्म परमात्मा काय निर्गुण ब्रह्म आहे ते काही श्रेय घेत नाही, त्याच्या विचार चाललेलं असतं ते श्रेय, ते आपल्याला शिकायचं आहे. साधकाने सर्व संग सोडून द्यावा, या दृश्य जगाशी असणारा संग सोडून द्यावा, सुखानं ब्रह्मस्वरूप व्हावं, सगळं करावं. बरं, हे याची नाही याची डोळा झाला पाहिजे. देह टाकल्यानंतर स्वर्गात जाणार आहोत का आणखीन परमात्म्याकडे जाणार आहोत, मोक्षपदाला जाणार आहोत, त्याचा नाही विचार. आत्ताच देह असतानाच हा अनुभव आपल्याला घ्यायचा आहे ब्रह्मस्वरूप होण्याचा. आणि म्हणून नुसता करता करता भगवंत आहे हे तर वाक्य आहेच, हे तर अगदी पक्कच आहे, पण तो जरी असला तरी एक जिवंत असेपर्यंत आपल्याला जे काही करते पण करायचं आहे
त्याच्यासाठी लागणारे जे परिश्रम आपण करतो आहोत तेही सगळे त्याचेच आहेत असं समजून आपल्याला करायचं आहे. तिथे कुठेही आपण चिकटणार नाही असं करायचं. जसं त्या सूर्याचं पाहिलं की तो वनस्पती सगळ्या गोष्टी तयार करतात, परंतु ती सूर्यकिरणं येतात आणि ती ज्याला जरी आपल्याला आपल्या बाल्कनीमध्ये कुठल्या कुंड्या कुठे ठेवल्या, कुठे त्याला सूर्यप्रकाश भेट सगळं बघावं लागतं, कारण त्याच्याशिवाय वनस्पती करणार नाही. पण तो सूर्य त्यांचा पोषण करता आहे असं तो मानत नाहीये. अशा प्रकारचं कुठेही लिप्त न होता आपल्याला करता आलं पाहिजे. ह्याच्यातून आपल्याला कर्ता निरूपण म्हटलंय. आणि मी सुरुवात करताना असं म्हटलं की बेलसरांनी समर्थांच्या या कर्ता निरूपण समासाच्या टायटलला मागे श्री शब्द वापरला. श्री कर्ता निरूपण असं म्हटलं. याचा अर्थ असा आहे की कर्ता करविता सगळा भगवंत आहे, तर आपण त्याचं क्रेडिट घेण्याचं कारण नाही, पण त्या करता करविता भगवंतासाठी ज्या काही तो सांगतोय त्या सगळ्या गोष्टी करणं मात्र आपलं काम आहे. ते सगळं आपल्याला करायचं आहे. आणि त्याचं जे कर्तेपण आहे किंवा कर्तृत्व भाव आहे, तो कर्तृत्व भाव मात्र आपण घ्यायचा नाही आहे असा सगळा विचार यात दिलाय. 31वी जी ओवी आहे ती या दृष्टीने फार महत्त्वाची आहे. तेवढी आपली लक्षात ठेवायची. बाकी तर मी म्हटलं तसं की विषय काही नवीन नाही आहे. सगळ्या आत्मानात्मविवेकाच्या पासून सुरुवात झालेल्या गोष्टी पुन्हा आणल्यात आणि परमात्म्याचं मोठेपण पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. पण सांगता सांगता म्हटलंय या लटिकाचा करता कोण. सगळं जे काही दृश्य जग आहे नाशिवंत आहे, तर त्याचा करता कसा विचारताय, काही उपयोग नाही विचारून. आणि हे विचारणंच अप्रमाण आहे, हे विचारणंच चुकीचं आहे असं पण सांगून टाकलंय. आणि म्हणून प्रमाण काय किंवा खरं विचार काय करायचा, तर जे स्वभावेची झाले, जे स्वरूप आहे ते भगवंताचं स्वरूप ओळखायचं, आपलं स्वरूप ओळखायचं आणि करता तो आहे हे लक्षात घेऊन आपल्यावर दिलेली जबाबदारी अत्यंत प्रांजळपणे, अत्यंत कर्तबगारीने प्रयत्नपूर्वक पूर्ण करायची. आणि तेही त्याच्यातूनही आपण अगदी स्वतःला कसं लिप्त ठेवायचं असा सगळा विचार भगवंत आपल्याला करायला सांगतो आहे. असं इथेच थांबूया. धन्यवाद.